नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. बीड अर्थात बीड म्हटलं की पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हा प्रश्न पहिल्यांदा उपस्थित होतो, कारण की तुम्ही सगळेच जण संदीप समोर आला म्हणजे काहीतरी आज निगेटिव्ह आहे, पण नाही. आज पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे. कारण की बीडमध्ये गेल्या आपण 4 महिन्यांपासून ज्या माणसांची नावं कायम ऐकत आलो ते होते गुन्हेगारी क्षेत्रातले. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये हे सगळे आरोपी झाले, नंतर त्यांना मकोका लागला. पण अगदी अलीकडं एक 2-3 दिवसांपूर्वीच बीडमध्ये जी काय गुणरत्नांची खाण आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यातून असे काही हिरो बाहेर पडले ज्यांची नावं घेतल्यानंतर ऊर भरून येतो की खरंच हेच ते बीड, जे बीड वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार आणि कृष्णा आंधळे यांनी नासवलं होतं. तेच बीड आज अक्षय मुंडे, पंकज आवटे, सुशील गित्ते आणि आकाश गोरे या चौघांनी गाजवलंय. म्हणून माझा आजचा विषयच आहे, एकीकडं बीडचे हिरो तर एकीकडं बीडचे झिरो. खरं तर जे UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाले, उत्तम यश ज्यांनी मिळवलं तेच खरे बीडचे हिरो आहेत. आणि वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि त्याचे चेले चपाटे सगळे झिरो आहेत. म्हणून माझं लाईव्ह आजचं यावरच आहे, बीडचे हिरो आणि बीडचे झिरो. हिरोंनी बीडचं नाव गाजवलं आणि झिरोंनी बीडचं नाव घालवलं. गेल्या अनेक दिवसांपासून, गेल्या अनेक महिन्यांपासून बीड प्रसार माध्यमांमधून बी फॉर बीड न होता बी फॉर बिहार झालेलं पाहिलं. पण आज हे बीड ज्यांच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या 4-5 दिवसात ओळखलं जातंय, ते 4 जण, ते खरे UPSCचे शिलेदार, ज्यांच्यामुळं बीडवर लागलेलं हे सगळं गुन्हेगारीचं बालंट, तो शिक्का पुसला गेला. कारण हे सगळे IAS अधिकारी झालेले आहेत. याच्या आधी हे सगळे डॉक्टरही होते. हे वैशिष्ट्य आहे. माझं तर आव्हान आहे अक्षय मुंडेंना, पंकज आवटेंना, सुशील गित्तेंना आणि आकाश गोरेंना, तुम्ही चौघेही डॉक्टर आहात. तुम्ही वैद्यकीय सेवा केलेली आहे, आता IAS अधिकारी झालेला आहात. मी तर म्हणतो आता या प्रोफेशनच्या माध्यमातून बीडमध्ये जी काही गुन्हेगारी माजलेली आहे ना, त्याला इंजेक्शन द्या. तिला पूर्णपणे संपवून टाकण्यासाठी, तिचं उच्चाटन करण्यासाठी तुमच्या या प्रोफेशनच्या माध्यमातून प्रयत्न करा. कारण की तुम्ही बीड जिल्ह्याचे सुपुत्र आहात, ज्यांनी बीडची मान महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतात उंचावली आहे. आणि हे बीडचे कुपुत्र, हे वाल्या कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, हे कृष्णा आंधळे यांनी बीडची मान खाली घातली. या सगळ्यांना एक वचक, एक जरब आणि यांचं समर्थन करणाऱ्यांना एक खरा उत्तमाचा प्रकाश तुम्ही आणून दिलाय. तुम्ही तर एक असा दिवा लावलाय, असा दीप लावलाय, असा प्रकाश त्या ठिकाणी पाडलाय बीडमध्ये की अरे आमच्याकडे बघा, वी आर द रिअल हिरो, दे आर ओनली झिरोज, वी आर द रिअल हिरो. खरं म्हणजे तुमच्याकडे बघून आता बीडमधल्या तरुणांनी, बीडमधल्या पालकांनी तुम्हाला आयडॉल मानलं पाहिजे, तुम्हाला आदर्श ठेवला पाहिजे आणि तुमच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी आपल्या मुलांना प्रवृत्त केलं पाहिजे. माझी बीडवासियांसाठी विनंती आहे की हे बघा, हे चौघे जण, संघर्ष कसा असतो, कोणी 5 अटेम्प्ट मधून, कोणी 6 अटेम्प्ट मधून, कोणी 3 अटेम्प्ट मधून
सतत सातत्य अभ्यास करून अपयश आलं तरी खचून न जाता शेवटी यशाला गवसणी घातली. आणि ते हे जेव्हा वाल्मिक कराड, चेले चपाट आणि त्यांची गँग या सगळ्यांनी माती खाल्ली. आपल्याच जिल्ह्यातल्या एका सेवाभावी सरपंचाच्या हत्येचा कट रचून त्याची निर्घृण हत्या घडवून आणली. हे आदर्श कसे काय घडू शकतात? हे तर बीड जिल्ह्यात घाणीचं साम्राज्य वाढवत होते. हे बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं उदात्तीकरण करत होते. यांना राजकीय वरदहस्त लाभल्यानं आणि पोलिसांची हातावर बोटावर मोजणे इतके पोलीस म्हणतोय मी, आणि त्यांची साथ लाभल्यानं हे अक्षरशः माजले होते. शेवटी त्याचा परिपाक काय झाला? आज काही जण तरी देखील यांचं समर्थन करतात. आज हे कुठे आहेत? कोठडीत. आणि आज जे चौघे ज्यांनी रँक, कोणी 699 आले, कोणी 623 आलंय, कोणी 653 आले, कोणी 500 आलंय देशात ऑल इंडिया रँकिंग मध्ये, या सगळ्यांची रस्त्यांवरून वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टीत मिरवणूक काढली जाते. आता याच्यातलं पहिलं नाव पांगरीचे डॉक्टर अक्षय मुंडे. पांगरी म्हणजे गोपीनाथगड म्हणून ओळखलं जातं. याच पांगरीचा वाल्मिक कराड. बघा कशी पूर्णपणे विरोधाभास आहे. आता याच अक्षय मुंडेंचा सत्कार, ते दिल्लीवरून पांगरीत आले, गोपीनाथ गडावर गेले, दर्शन घेतले. बघा संस्कृती कशी सांगते, शिकवण काय सांगते. मग गावकऱ्यांनी अक्षरशः आपापसात वर्गणी गोळा करून त्यांची मिरवणूक उघड्या जीपवर त्यांना उभं करून पुष्पवृष्टीत ढोल ताशांच्या गजरात पांगरीपर्यंत मिरवणूक काढली. आता त्या सत्कार समारंभात सत्कार हिरोचा आणि गुणगान मात्र झिरोचं. हे कसं काय? म्हणजे इथे देखील वाल्मिक कराडचे समर्थक गोळा होतात आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करतात. अजूनही या समर्थकांना असं वाटतंय की वाल्मिक कराड इज बॅक, वाल्मिक अण्णा इज बॅक, वाल्मिक अण्णा येणार, वाल्मिक अण्णा परत येणार. आणि आल्यावर काय करणार हे पण म्हटलेत. आता ते मी तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवणार आहे आणि मग कळेल की यांनी कुठपर्यंत तयारी केलेली आहे. आपण प्रत्यक्षात तो व्हिडिओ पाहूयात आणि मग कळेल की वाल्मिक कराड बाहेर आल्याची हे वाट सगळे पाहणारे वाल्मिक कराड बाहेर आल्यानंतर काय करणार आहेत. पाहूयात हा व्हिडिओ. ज्या दिवशी अण्णा बाहेर येतील त्या दिवशी आपण हत्तीवरनं मिरवणूक काढायची आहे. हत्तीवरनं मिरवणूक गोपीनाथ गडावरनं गाव परळीपर्यंत आपण हत्तीवरनं मिरवणूक करायची आहे आदरणीय मुंडे साहेबांसोबत मिळून. पाहिलं आणि ऐकलंच सुद्धा. आता ऐकल्यानंतर हसू फुटेल अशी परिस्थिती आहे. बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला अक्षय मुंडे दिसतायत, ज्यांचा स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मागं फ्लेक्स दिसतोय. म्हणजे त्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम चालू आहे. आणि त्या सत्कार समारंभात वाल्मिक कराडचे समर्थक काय बोलतायत तुम्ही ऐकलंय. काय म्हणाले बघा. ज्या दिवशी अण्णा बाहेर येतील त्या दिवशी आपण हत्तीवरून मिरवणूक काढायची आहे. गोपीनाथ गडावरून परळीपर्यंत हत्तीवरून मिरवणूक काढायची आहे आदरणीय मुंडे साहेबांसोबत मिळून. वा. म्हणजे अक्षय मुंडे यांच्या सत्कार समारंभात वाल्मिक कराडचा उल्लेख. आणि नुसता उल्लेख नाही, जो तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्यावर वर खाली काही कॅप्शन्स पण मी तुम्हाला दाखवल्यात. काय म्हटलंय? लवकरच तो दिवस येईल. आणि दुसरी कॅप्शन काय? कोणी किती जरी राजकारण केलं तरी वाल्मिक अण्णा लवकर बाहेर येणार. काय कॉन्फिडन्स आहे समर्थकांना. अपहरणाच्या गुन्ह्यात, हत्येच्या कटाच्या गुन्ह्यात, मकोकाच्या गुन्ह्यात, शिवीगाळ, दमदाटी, खून, मारामारी, खंडणी असे कितीतरी गुन्हे ज्याच्यावर दाखल आहेत.
तो वाल्मिक कराड आज कुठे आहे? कोठडीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी खटला सुरू झालाय, त्याच्या सुनावणीत आहे. आणि असा वाल्मिक कराड कोणी कितीही राजकारण करा तरी परत येईल असा विश्वास या वाल्मिक कराडच्या समर्थकांना आहे. आणि म्हणालेत कुठं? भर सत्कार समारंभात डॉक्टर अक्षय मुंडे यांच्या, ज्यांनी देशात 699वी रँक मिळून UPSC क्रॅक केली. आणि शेवटचं काय वाक्य म्हणालेत? हत्येवरनं मिरवणूक काढणार. वाह, काय तयारी आहे. म्हणजे असा कोणता तीर मारणार आहेत वाल्मिक कराड बाहेर आल्यानंतर की ज्याची हत्येवरून मिरवणूक काढली जाणार आहे. आता हे स्वप्न म्हणजे स्वप्नच राहील की, अशीच परिस्थिती आता सध्या दिसतीये. कारण जे काही SIT आणि CIDनं वाल्मिक कराडच्या विरोधात पुरावे केलेले आहेत गोळा, जे काही चार्जशीट दाखल झालेला आहे त्यामध्ये अनेक गुन्हे वाल्मिक कराडच्या विरोधातले आहेत. शिवाय वाल्मिक कराड याच्याच सांगण्यावरनं आपण अपहरण हत्या केल्याचा कबुली जबाब दस्तूर खुद्द सुदर्शन घुले हा जो याच प्रकरणातला आरोपी क्रमांक 3 आहे त्यांनी दिलाय. आता कशी सुटका होईल बाबा वाल्मिक कराडची? आणि याची सुटका झाल्यानंतर तुम्ही हत्येवरनं मिरवणूक काढणार आहे म्हणजे अजून समर्थक किती आहेत? आणि कशाचं समर्थन करताय तुम्ही? गुन्हेगारीचं. अरे केला गुन्हा तर मान्य करा ना. वाल्मिक कराडने काय केलं त्याच पांगरी गावातला आणि अक्षय मुंडेंनी काय केलं त्याच पांगरी गावातले. काय म्हणाले ते समर्थक? हत्येवरून मिरवणूक काढायची आहे आदरणीय मुंडे साहेबांसोबत मिळून. त्यावेळी त्यांच्याकडे अंगुली निर्देश केला होता त्यांनी, त्या समर्थकांनी. म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचंय की अक्षय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांची हत्येवरनं मिरवणूक काढू. अहो, किती समर्थक अजूनही आंधळेपणानं वागतायत की ज्या व्यक्तीवर इतके गुन्हे दाखल आहेत, ज्या व्यक्तीनं दहशत माजवणं, टोळ्या वाढवणं, खंडणी गोळा करणं, खंडणीच्या आड आला त्याला आडवा करणं, गुन्हेगारी साम्राज्य आणि त्या माध्यमातून राजकीय वर्दस्त आणि पोलिसांना आपलंसं करून नको ते उद्योग करणं, या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सामील असताना, त्याच्या विरोधातले आरोप समोर आले असताना देखील काही समर्थक अजूनही लवकरच तो दिवस येईल, वाल्मिक अण्णा बाहेर येणार अशी आरोळी ठोकतायत. आता अक्षय मुंडे जे हिरो ठरलेत बीडचे, त्यांच्याच कार्यक्रमात गुणगान कुणाचं? जे बीडचे झिरो आहेत. आता एकंदरीत अक्षय मुंडे खरे हिरो आहेत, ते आयडॉल आहेत, ते इन्स्पिरेशन आहेत. बीडच्या तरुण मुलांनी, त्यांच्या पालकांनी या चौघांना समोर ठेवलं पाहिजे आता आपल्या पोरांसमोर, आपल्या पाल्यांसमोर. आणि असं काहीतरी म्हणा, बीडचं नाव उज्ज्वल करा, बीडचं नाव मोठं करा, गुन्हेगारीशी जोडू नका, त्याला गुणरत्नांच्या खाणीशी जोडा. हे भविष्यात आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना समजून सांगायला पाहिजे. अक्षय मुंडे कोचिंग क्लास न लावता UPSC क्रॅक केली आहे. 6व्या अटेम्प्ट मध्ये पहिला फेल, दुसरा बसला, दुसरा फेल, तिसरा, तिसरा फेल, चौथा, चौथा फेल, 5वा, 6वा, यश पदरात. वडील अक्षय यांच्या लहानपणीच वारले. सगळी जबाबदारी आईवर आली. शेतातली कामं करणं, बहिणीने पण हातभार लावला. पांगरीतल्याच शाळेमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि मग परळीला 11वी 12वी पुढचं शिक्षण घेतलं. 1ली ते 10वी संत भगवान बाबा विद्यालय पांगरीमध्ये, 11वी ते 12वी न्यू हायस्कूल ज्युनियर कॉलेज परळी. नंतर डॉक्टर व्हायचं स्वप्न ठेवलं, BDS झाले, दंतवैद्य म्हणजे दंतरोग तज्ञ, लातूर मधील MIT मधून. पण मन कुठं रमतंय, काहीतरी करून दाखवायचंय वेगळं. शेवटी UPSC साठी काही काळ पुण्यात येऊन क्लास लावला, पण आर्थिक परिस्थिती बेताची, कोचिंग क्लासेसची फी परवडत नाही. शेवटी दिल्ली गाठली आणि दिल्लीत राहून कष्ट करून 6 वर्षांनी का होईना पण UPSCचा झेंडा, UPSCचा गौरव, UPSCचा मान सन्मान मिळवूनच पुन्हा पांगरीत परतले.
आईनं व्याजानं पैसे देऊन मुलाला शिकवलंय, आजही मुलाच्या डोक्यावर कर्ज आहे असं ते अक्षय मुंडे म्हणाले. म्हणून त्यांनी एक सल्ला दिलाय, संदेश दिलाय की कुणाचं तरी बघून UPSC करू नका, आधी स्वतःची मनाची तयारी व्हायला पाहिजे की मला UPSC क्रॅक करायची आहे. मग प्रोसेस समजावून घ्या, खचू नका, पॉझिटिव्ह राहा. अक्षय मुंडेंचे इन्स्पिरेशन तुकाराम मुंडे प्रशासकीय अधिकारी, किरण गित्ते हे इन्स्पिरेशन होते. आता अक्षय मुंडेच आपले इन्स्पिरेशन झालेले आहेत. त्यामुळे आता आपण सर्वांनी मिळून अक्षय मुंडे बीडचे हिरो ठरलेत. त्यांच्याप्रमाणे आपली मुलं कशी घडतील, त्यांच्याप्रमाणे आपली मुलं कशी अधिकारी बनतील आणि देशसेवा करतील यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. दुसरं नाव आहे डॉक्टर पंकज आवटी, रँक 653, पाटोदा तालुक्यातलं नायगाव हे मूळ गाव आहे त्यांचं. वडील नारायण आवटे देशसेवा केली, अर्थातच माजी सैनिक. 20व्या वर्षी भरती झाले. जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश सारख्या बर्फाळ प्रदेशामध्ये नोकरी केली. त्या ठिकाणी बॉर्डरवर राहून त्यांनी काम केलं, भारताची देशसेवा केली, कर्तव्य बजावलं. आज तिन्ही मुलं उच्च पदावर आहेत. मोठा मुलगा नांदेडमध्ये API आहे, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे सहाय्यक पोलीस निरीक्षक. मुलगी IT इंजिनियर आहे पुण्यातल्या कंपनीमध्ये. आणि मुलगा तर आता बोलूच नका, IAS. पण याही आधी त्यांचा हाच मुलगा डॉक्टर होता आणि 2018 मध्ये गडचिरोली सारख्या नक्षलैट एरियामध्ये PHC मध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलंय, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. आज विशेष म्हणजे ज्या जिल्हा परिषद शाळेत पंकज आवटी यांनी आपलं शिक्षण घेतलं 5वी पर्यंतच, ज्या मैदानावर खेळले, बागडले, लोळले, पडले, उठले, त्याच मैदानावर पठ्ठ्यानं UPSC क्रॅक केल्यानंतर सत्कार स्वीकारलाय. बघा केवढी नम्रता आहे, केवढी नम्रता आहे. हा आदर्श का नको घ्यायला आपण? बीडच्या तरुणांना माझं आव्हान आहे, हा आदर्श घ्या. कुठं वाल्या, कुठं चाटे, कुठं घुले, कुठं आंधळे, कुठं अक्षय मुंडे, कुठं पंकज आवटी, कुठं सुशील गित्ते, कुठं आकाश गोरे. कसा आदर्श घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी? पुढे डॉक्टर सुशील गित्ते, वडील पण डॉक्टर सूर्यकांत गित्ते, बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे CS होते. बहीण IAS अधिकारी आहे बरं का, गोव्या राज्यात कलेक्टर आहेत त्या पण. आणि आता सुशील गित्ते सुद्धा IAS अधिकारी बनलेत, ते देखील डॉक्टरच आहेत. आणि आता चौथा डॉक्टर आकाश गोरे, गेवराईतल्या भाटेपुरीतले शारदा विद्या मंदिर या ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं. नंतर लातूरच्या शाहू महाविद्यालयात जाऊन कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर मुंबईच्या KM मध्ये जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतलं, दिल्ली गाठली, UPSCचा अभ्यास केला, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये 500वा रँक मिळवला. याला म्हणतात आदर्श, याला म्हणतात हिरो, नाहीतर हे झिरो. पोरं हुडकून काढायची, बेरोजगार असलेली, ज्यांच्याकडे कुणाचं लक्ष नाही, अशा सगळ्यांना काहीतरी चिरीमिरी द्यायची कुठल्या तरी कार्यक्रमात, आणि थोडीफार दादागिरी करायला आली त्यांना की आपल्या टोळीत घ्यायचं. मग टाक राखेत, टाक वाळूत, टाक भट्टीवर. मग ह्याला मार, त्याला मार, हाणा मारी आणि मार राहण. काय वाल्याने घडवलीत पोरं. सगळ्या टोळ्या जाईल त्या तालुक्यात टोळ्या, त्यातली एक टोळी घेऊन आत बसलाय. बाकीच्या टोळ्या किती असतील ज्याचं त्यालाच माहिती. ते सुदर्शन घुले आत बसलंय ना, त्याला बारकं पोरगं आहे 2 वर्षाचं, काय करायचं त्यांनी? बाकीची जी आहेत ना ती पावशर पण नाही जगलीत. 100 वर्षाचं आयुष्य बघितलं तर 25 वर्षाचे पण नाही. ते गुले फुले, प्रतीक गुले वगैरे काय आहेत ना, ते जयराम चाटे फिटे, 25 वर्ष पण नाही हो. तो कृष्ण आंधळे काय असा गायब झालाय म्हणजे काय, जगाचा आमचा काही संबंधच नाहीये. लोकांना दिसतंय पण पोलिसांना दिसत नाहीत.
फरार. इकडे नुसते दिवसांमागून दिवस वाढतायत. संतोष देशमुख हत्या प्रकरण 138वा दिवस, संतोष देशमुख हत्या प्रकरण 139वा दिवस, संतोष देशमुख हत्या प्रकरण 140वा दिवस. कृष्णा आंधळे कुठं आहे माहित नाही, फरार. अरे जो ऑलरेडी 2 वर्ष कागदोपत्री फरार होता, तरी तो बीडमध्ये वावरत होता, पोलिसांसोबत चहा पाणी करतोय, पोलिसांसोबत बैठका मारतोय, पोलिसांसोबत बसतोय, गाडीवर फिरतोय, तोच बीडमध्ये राहून केस तालुक्यात येऊन संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांना मारून आणि मग फरार होतोय. ही कुठली पद्धत रे बाबा? म्हणजे पाठिंबा किती आहे यांना? आणि ह्यांचे आदर्श कोण? यांचे आका वाल्मिक कराड. अरे तुम्ही कुणी कुणाचा आदर्श घेताय त्याच्यावरच तुमची पुढची पिढी घडते ना. अ मॅन ही नोन बाय कंपनी ही कीप्स. मनुष्याची ओळख त्याच्या आजूबाजूच्या मित्रांवरून कळते, तो कशात कोणाच्यात वावरतो ना त्याच्यावरनं कळते, त्याच्या संगतीवरनं मनुष्याची ओळख करते. अरे वाल्याची संगत काय आणि ह्यांना वाल्याची संगत काय? सगळे अंगत पंगतच. संगत यांची पाहिजे. अक्षय मुंडे, पंकज आवटे, सुशील गित्ते आणि आकाश गोरे यांच्या संगतीत राहाल तर घडाल, वाल्याच्या संगतीत जाल तर मराल. कारण की आज अवस्था तीच आहे. पालकांना माझी हात जोडून विनंती आहे, बीडच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवलेत आज बीडनं तुमच्याच, बीड जिल्ह्यानं तुमच्याच, बीड जिल्ह्यातल्या या चौघांनी. हे सुपुत्र आहेत बीडचे. काय पहिल्यांदा नाही बीड मधलं कुणी IAS अधिकारी झालंय, याआधी देखील दरवर्षी होत आलेत. कारण की बीड गुणरत्नांची खाण आहे, गुन्हेगारीची नाही. पण ही अशी कुठेतरी दडून ठेवलेली घाण आहे ना, ही बाहेर आली. आता तिला साफ करणं हे काम आहे. मी तर म्हणतो या IAS अधिकाऱ्यांना हे आता आव्हान तुम्ही स्वीकारलं पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये जी घाण या पाण्यावर साचलेली आहे ना, त्याला तुरटी फिरवा आणि सगळी घाण बाजूला काढा आणि निवळ नितळ पाणी, निर्मळ पाणी बीडच्या लोकांपर्यंत पोचवा. ज्ञानाचं पाणी सांगा. गावोगावी जाऊन कसा अभ्यास केला, सांगा. गावोगावी जाऊन काय कष्ट घेतले, सांगा. गावोगावी जाऊन की काय परीक्षा द्यावी लागते आयुष्यात काहीतरी घडायचं असेल तर. आता वाल्याच्या संगतीतले काय करतायत? काढतायत बार हवेत, विनाशस्त्र परवाना, हवेत गोळीबार. वाल्याच्या संगतीतले काय करतायत? ह्याला भोसक, त्याला भोसक, याला मार, त्याला मार, कत्ती, चाकू, सुरा, गॅस पाईप, अंगावर उड्या मार, WWE खेळ. अरे काय संगत आहे. आणि अशा संगतीत गेल्यानं पोरं बिघडतात, घडत नाहीत. आता घडवायची असतील ना तर अशी घडवा. अक्षय मुंडेंचं शेवटचं उत्तमाचं एक वाक्य सांगतो. कोचिंग क्लासला न जाता देखील स्वकष्टावर मेहनतीवर अभ्यास करून UPSC क्रॅक केली. पहिल्या प्रयत्नात नाही झाली मान्य आहे, दुसऱ्या नाही, तिसऱ्या नाही, चौथ्या नाही, पाचव्या नाही, 6व्या प्रयत्नात क्रॅकच करून दाखवली. तिकडं कोचिंग क्लासच्या शिवाय UPSC क्रॅक केली आणि तिकडे एका कोचिंग क्लासनं अक्षय मुंडेंचा फोटो लावला. अक्षय मुंडेंनी हात जोडून विनंती केली, चुकीचा संदेश देऊ नका बाबा, तो पहिला फोटो काढून टाका. कारण मी कोणत्या कोचिंग क्लासच्या जीवावर या ठिकाणी अधिकारी झालो नाही. माझ्या बहिणीनं, माझ्या आईनं कष्ट घेतले आणि मी स्वकष्टावर मेहनतीनं अभ्यास केला ना, म्हणून मी अधिकारी झालो. मेहनत, स्वकष्ट त्याच्या जोरावर चांगलं घडता येतं. पण थोडंफार लोभ, पैसा, खंडणी, त्यातनं काही मिळायला लागले की गाड्या, घोड्या, बंगले, पैसा, शेवट काय? मुक्काम काय? मुक्काम पोस्ट कोठडी, बीड कारागृह. त्यामुळं आता आदर्श आपल्या बीड जिल्ह्यात या मुलांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलेला आहे. हे खरे बीडचे हिरो आहेत आणि ते कोठडीत बसलेले बीडचे झिरो आहेत. आता तुम्ही ठरवायचं आहे, हिरोला आदर्श मानायचा आहे का झिरोला जवळ करायचा आहे. म्हणून हत्तीवरनं मिरवणूक काढणाऱ्यांची स्वप्न बघणाऱ्यांनो, हत्तीवरनं मिरवणूक काढायची असेल ना तर अक्षय मुंडेंची जरूर काढा. पण वाल्मिक कराड हत्तीवर बसण्यासाठी आणि वाल्मिक कराडला हत्तीवरून बसवण्यासाठी तुम्हाला ही संधी या जन्मात मिळेल असं तरी वाटत नाही. कारण की त्यांनी केलेली कृत्य आणि त्यांनी केलेले उद्योग
अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. पांगरीतल्या मुलांना चांगल्या पद्धतीनं ज्ञान मिळावं यासाठी गोपीनाथगडाच्या साक्षीनं अक्षय मुंडेंचं व्याख्यान आयोजित करून कष्ट काय असतात आणि मेहनत काय असते हे शिकवा, हे दाखवा. कारण की कष्ट आणि मेहनतीतून मिळालेला पैसा आणि सत्याच्या मार्गानं कमवलेली संपत्ती हीच खरी संपत्ती असते. नाहीतर संपत्तीचा शब्द जर आपण फोडला ना, समता संपत नाही ती संपत्ती. काय उपयोग आहे जी जाताना सोबत येत पण नाही, किती म्हटलं तरी नेता येत नाही. सोबत जाते ती फक्त आणि फक्त आपण कमवलेली किंमत, आपली ओळख. आणि ही ओळख आज बीडनं दाखवून दिली आहे. गुन्हेगारीची घाण बाजूला पडली आहे आणि गुणरत्नांची खाण ओपन झाली आहे. आमचे हिरो आमच्या समोर आहेत. आता त्यांना आदर्श मानून बीडच्या तरुणांनी आपल्याला घडवावं एवढीच विनंती आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.